सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उंचावर बसलेला पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. कोल्हापूरच्या जवळ असलेल्या या भव्य किल्ल्याचा विस्तार दूरवर पसरलाय. इथल्या प्रचंड तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि गूढ बोगदे शौर्याच्या आणि लढायांच्या कथा सांगतात. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या आठवणी जागवतो. नमस्कार, मी वर्षा चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा माझा पहिला ब्लॉग खूप खास आहे, कारण आज आपण निघालो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणाकडे, जिथे इतिहास, शौर्य आणि अभिमान प्रत्येक पावलांवर जाणवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पन्हाळगड किल्ल्याचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, ते वीर शिवा काशीद. त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. पुतळ्यात शिवा काशीद यांना महाराजांच्या वेशात आत्मविश्वासपूर्ण आणि धैर्यशील मुद्रेत दाखवण्यात आले आहे. हा पुतळा पाहताना स्वराज्य म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो. इसवी सन 1659 साली सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडातून सुटका करून विशाळगडाकडे प्रस्थान केले. महाराज सुरक्षितपणे निसटावेत यासाठी शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून वेगळ्या मार्गाने प्रयाण केले. सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले की शिवाजी महाराज त्यांच्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते. ही योजना यशस्वी झाली, मात्र दुर्दैवाने सत्य कळताच सिद्दी जोहरने शिवा काशीद यांची निर्घृण हत्या केली. आज पन्हाळगडावरील हा पुतळा केवळ एक शिल्प नाही, तर निस्वार्थ त्याग, अटळ निष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेल्या मौल्यवान बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे. हा आहे सोमेश्वर तलाव. शत्रूच्या वेढ्यातही किल्ला दीर्घकाळ तग धरू शकेल यासाठी अशा तलावांची योजना केलेली दिसते. आजही या तलावाचे सौंदर्य मन मोहून टाकते. आज जेव्हा आपण सोमेश्वर तलावाजवळ उभे राहतोय, तेव्हा केवळ पाणी दिसत नाहीये, आपल्याला दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची श्रद्धा आणि स्वराज्यासाठीची त्यांची तपस्या. ज्या पाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांची आठवण आहे, त्या सोमेश्वर तलावाचं पाणी आजही इतिहास बोलतं. सोमेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1,00,000 सोनचाफ्याची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली. 1,00,000 सोनचाफ्याची फुले म्हणजे संपत्ती नव्हे, तर ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा. इथून पुढे आपण अंधारबावडी आणि 3 दरवाजा या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. या मार्गावर जाताना वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा दिसतो. हा जोशपूर्ण पुतळा कैलासवासी रवींद्र मेस्त्री यांनी घडवलेला असून 22 मे 1977 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे इतकी दशके उलटून गेली तरीही हा पुतळा आजही अगदी नव्यासारखा तेजस्वी आणि तितकाच प्रेरणादायी दिसतोय. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय बलिदानाची आठवण करून देतो. पुतळ्यात बाजीप्रभू देशपांडे यांना हातात तलवार घेऊन युद्धसज्ज मुद्रेत दाखवले आहे. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडातून सुटका करून विशाळगडाकडे प्रयाण केले. त्यावेळी महाराज सुरक्षितपणे पुढे जावेत म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड थोपवून धरली. अवघ्या काही मावळ्यांसह त्यांनी हजारो शत्रूंशी सामना केला. महाराज विशाळगडावर पोहोचल्याची खूण मिळताच शेवटी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करत त्यांनी वीरमरण पत्करले. आज पन्हाळगडावरील हा पुतळा केवळ एक स्मारक नाही, तर त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे. ही वास्तू 3 दरवाजाची आहे. आत्ता आपण आत जाऊयात आणि गडाच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करूयात. थोडंसं उलट वाटतंय, पण तेच गडाचं प्रवेशद्वार आहे, त्याच्यामुळे आपण तिथूनच प्रवेश केला पाहिजे. आत्ता हा जो दरवाजा दिसतोय तो 3 दरवाजातील पहिला दरवाजा आहे. याला कोकणी दरवाजा सुद्धा म्हणतात. या दरवाजाची रचना हेमाडपंथी दिसते, कारण हा दरवाजा बांधताना आपण बघू शकतो की दगडांमध्ये चुना किंवा त्या प्रकारचा कोणताच दर्जा भरलेला नाहीये. दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून त्यांना खाचा आणि खुंट्या पाडून ते एकमेकात घट्ट बसू शकेल अशी रचना केली. शिलालेखाच्या खालचा आणि बाजूचा दगड फुटलेला दिसतोय, कारण सिद्दी जोहरच्या वेढ्यातून या दरवाजावर तोफांचा मारा करण्यात आला होता. इतका मारा सहन करूनही हा दरवाजा ढासळला नाहीये.
पहिल्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला असा हा मोठाच्या मोठा भव्य चौक दिसतो. याला विष्णू चौक असं म्हणतात. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा गडावरती आलेले तेव्हा त्यांचं स्वागत दत्ताजी पंत वाकणीस आणि कोंडाजी फर्जंद यांनी सोन्याची फुले उधळून केलं, ते याच विष्णू चौकात. विष्णू चौकात दिसणाऱ्या कमानीचे काम भारावून टाकतात. दगडातून हे व्यवस्थित गोलाकार मोठाले सुबक नक्षीचे खांब तयार केलेत. पन्हाळा किल्ल्यावरील 3 दरवाजा ही केवळ प्रवेशद्वाराची रचना नाही, तर ती त्या काळातील लष्करी रणनीती, स्थापत्यकला आणि संरक्षण शास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे दरवाजे सरळ रेषेत नसून वळणावळणाने बांधलेले आहेत. यामागचा हेतू असा की शत्रू जर आत घुसला तरी तो एकाच वेळी तिन्ही दरवाजावर हल्ला करू शकणार नाही. ही रचना शत्रूंचं सैन्य गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांचा वेग कमी करण्यासाठी केलेली होती. या चौकातच एका कोपऱ्यात विष्णुतीर्थ नावाची दगडी बांधकाम असलेली विहीर दिसते. या विहिरीला आत्ताही 5 फुटावर पाणी आहे. पाणी थंड आणि गोड आहे. अजूनही गावकरी या पाण्याचा वापर करतात. विष्णुकुंडाच्या बाजूला एक भव्य असा दरवाजा दिसतोय. या दरवाजावरचं कोरीव काम तुम्ही बघू शकता. किती सुरेख पद्धतीने केलंय. वरती बघितलं तर शरभाचं शिल्प दिसतंय. सिंह आणि व्याल यांच्यासारखा विक्राळ तोंड, 4 पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. गजसहित शरभ प्रकारातील हे द्वारशिल्प आहे, कारण या सर्वांच्या खाली हत्ती सुद्धा कोरलाय. हे शरभ शिल्प असं दर्शवतं की हत्तीसारखा सामर्थ्यशाली आणि हुशार शत्रू जरी आमच्यावर चाल करून आला तरी आम्ही त्याला शरभाच्या ताकदीने शह देऊ. या दरवाजाच्या खाचांमध्ये तुम्हाला शिसाचा वापर केलेला दिसून येईल. दरवाजाच्या मजबूतीसाठी शिसाचा वापर केला जायचा. पहिले 2 दरवाजे जरी हल्ल्यात पडले तरी तिसरा दरवाजा टिकावा अशी योजना होती. आपण आत्ता 3ऱ्या दरवाजावरती आलेले आहोत आणि या दरवाजाच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकताय की या दरवाजावरती सुद्धा सुबक मोर कोरलेले दिसतायत. किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला महाराष्ट्रातील एकमेव किल्ला म्हणजे पन्हाळागड. साधारणतः 1200 वर्षांचा इतिहास लाभलेला हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. यानंतर या किल्ल्यावर यादव, बहामणी, आदिलशाही, मुघल, मराठे आणि शेवटी ब्रिटिश अशा अनेक सत्तांचा अंमल राहिला. आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. तसेच तटबंदी आणि दरवाजांचे नवे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर अनेक महत्त्वाची बांधकामे केली. 1659 साली अफझल खानाच्या वधानंतर अवघ्या 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकून तो स्वराज्यात सामील केला. दरवाजाच्या जवळच असलेल्या या वास्तूचे नाव आहे अंधारबाव. ही इमारत दिसताना 1 मजली जरी दिसत असली तरी ती 3 मजली आहे. या 3ऱ्या मजल्यावर पहारेकरी तैनात असायचे. असं म्हणतात की इथे राहण्याची देखील सोय होती. बघितलं तर ही इमारत काळे दगड आणि चुन्यात बांधलेली आहे. आदिलशहाच्या काळात हिजरी सन 909 मध्ये 1503 साली ही वास्तू बांधली. 2ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्या गेल्या समोरच 2रा मजला दिसतोय. या इथेच शिलालेख कोरलाय. त्याचा अर्थ असा, स्वर्गातील देवांगणेच्या डोक्यावरच जणू काही एक बुरुज, एक तळे आणि ही इमारत बांधण्यात आली. या तळ्यातून सुंदर पाण्याचा झरा वाहतो आणि त्या देवांगणेने जणू काही वाड्याच्या या ठिकाणी अत्युच्च पदवीच्या मनुष्याच्या हुकुमाने हा तलाव ठेवला. ही इमारत मोठ्या वैभवाने, सुखाने व समृद्धीने जन्मास आली. पहिल्या मजल्यावर ही बावडी म्हणजेच विहीर दिसते. ही इमारत बांधण्यामागे एक विचार केला गेलाय. शत्रूचे सैन्य गडावरील पाणीसाठ्यात विष मिसळून टाकायचे. तुम्ही बघितलं तर ही विहीर बाहेरून दिसतही नाही. कोणी कल्पनाच करू शकत नाही की इथं पाणी असेल. सुरक्षित पाणीसाठा असावा या उद्देशाने ही इमारत बांधलीये. आत्ता समजतंय या वास्तूला अंधारबाव असं का म्हणतात. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे विहीर, काळोखात असलेली विहीर.
अंधारबाव या वास्तूला जलमहाल, श्रीनगर, शृंगारतळं अशा नावाने देखील ओळखलं जातं. आत्ता आपण ज्या वास्तूमध्ये आलोय तो आहे बालेकिल्ला म्हणजेच अंबरखाना. हा बालेकिल्ला म्हणजे फक्त किल्ला नाही तर अन्नधान्य साठवण्यासाठीची खास जागा आहे. या किल्ल्यावर 3 कोठार आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. पहिले आहे गंगा कोठार, जिथे नाचणी साठवली जायची. दुसरे यमुना, जिथे बाजरी, आणि तिसरे सरस्वती कोठार, जिथे भात साठवला जायचा. गंगा, यमुना, सरस्वती ही 3 नद्यांची नावं आहेत. नद्यांची नावं देण्याचा उद्देश असा की नदी जी नेहमी पाण्याने भरून वाहते, तसेच या इमारती धान्याने भरून राहिल्या तर प्रजा कधीही दुःखी राहणार नाही, म्हणून या कोठारांना नदीची उपमा दिली आहे. पण आपण पहिली इमारत जर पाहिली ना, तर ही इमारत एका बाजूला उतार बाजूला आहे तर एका बाजूला उंच आहे. इमारतीला एका बाजूला उतार का दिलाय, तर धान्याने भरलेली गाडी बाहेर येऊन थांबायची. बाहेर लाकडाचा एक नाजूक पूल आहे, त्यामुळे भरलेली गाडी आतमध्ये आणू शकत नाही. एका गाडीमध्ये 5 किंवा 6 पोती असतील तर त्या धान्याचं ओझं 500 ते 600 किलोचं होतं. गाडीचं सुद्धा ओझं होतं आणि गाडी खेचायला जनावरांचं सुद्धा ओझं असतं. ते ओझं पुलावरून आत आणायचं म्हटलं तर ते शक्य नाही. पूल तुटण्याची शक्यता असते आणि जर पूल तुटला तर धान्य आणायचा दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे गाडी बाहेरच थांबवत होती. गाडीतून धान्याचं पोतं खाली उतरवण्यासाठी मुख्य दरवाजावर एक व्यक्ती उभा असे. दुसऱ्या व्यक्तीने इथे जी लहान मुलं दिसतायत ना, तिथे पोतं ठेवायचं. तिसऱ्या व्यक्तीने पुढे एक टप्प्यावर ठेवायचं आणि ही अशीच साखळी करून खाली असणारं पोतं वर नेलं जायचं आणि वरून ते धान्य छिद्रांमधून खाली ओतायचं. धान्याने पूर्ण इमारत भरून जाईल तेव्हा हे धान्य एका बाजूने सुरळीत काढता यावं म्हणून या इमारतीला एका बाजूने उतार दिलाय. शत्रूने जर बाहेरून तोफांचा वारा करून धान्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरी धान्याला कणभर देखील नुकसान होणार नाही. शत्रूंपासून हे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी या भिंतीची जाडी किती आहे ते बघा. 15 फूट जाडीची भिंत आहे ही. आणि हे धान्य येतं कुठून, तर आपल्या शेतकरी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दिलेलं धान्य. ही छिद्र बघा, याच छिद्रातून धान्य वरून खाली ओतलं जायचं. आता हे धान्य किती, तर 1/4 हिस्सा म्हटलं तर 25,000 खंडी धान्य होतं. पूर्वीच्या भाषेत 25,000 खंडीचा हिशोब मांडायचा म्हटलं तर 100 किलोचं एक पोतं, 20 पोत्यांची एक खंडी, म्हणजेच 5 लाख पोती धान्य. विचार करा किती मोठी व्यवस्था होती. आज या वास्तूला 950 वर्ष पूर्ण झाले आणि अजूनही ती आपल्याला इतिहासाचा, शास्त्राचा आणि वास्तुकलेचा अद्भुत अनुभव देते. ही वास्तू आहे सज्जा कोठी. सदर इन महाल या नावाने या वास्तूला ओळखलं जायचं. ही एकमेव उंच आणि भक्कम बांधणीची वास्तू तटबंदीवर उभी आहे. आत गेल्यावर उजव्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर अशी प्रशस्त जागा दिसते. असं म्हणतात संभाजी राजे आणि शिवाजी महाराज यांची भेट सुद्धा या वास्तूने पाहिलीये. अगदी सिलिंगवरती दिसणारी झुंबर, पाना फुलांची नक्षी हे सर्व दगडांमध्ये कोरलेले आहे. पण आत्ता जो पांढरट रंग दिसतोय तो संवर्धनाच्या कारणास्तव लावलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या पुट्टीचा आहे. इथेच वरती बाजूला एक खिडक्या असलेला सुंदर कक्ष आहे. सज्जा कोठी उंच वास्तू असल्यामुळे दूरवरचा मुलूख दिसतोय आणि खालून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण बाजूने ही इमारत दिसून येते. टप्प्याटप्प्याने अनेक गावे दृष्टिक्षेपास येतात आणि मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावनगडाचे दर्शन सुद्धा इथून होते. खाली गेल्यानंतर एक कक्ष आहे आणि तिथे या वास्तूसंबंधी एक शिलालेख कोरलाय. त्यानुसार आदिलशहाच्या कारकिर्दीत मकसूद आकाने ही इमारत बांधलीये. शाहूर सन 1008 साली रजत महिन्यात या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इथून आपण राजदिंडी मार्गाकडे जाणार आहोत. राजदिंडी मार्ग हा पन्हाळा किल्ल्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक अध्याय आहे.
हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडस, रणनीती आणि दूरदृष्टीचे प्रतीक मानला जातो. इसवी सन 1660 साली सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला. महिनोन्महिने चाललेल्या या वेढ्यात किल्ल्यातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली. किल्ल्यात अन्नधान्य आणि साधनसामग्री कमी पडू लागली. याच निर्णायक क्षणी महाराजांनी धाडसी व अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला. असं म्हणतात की त्या वेढ्यातून सुटण्यासाठीची खलबतं सुद्धा याच वास्तूत झाली होती. राजदिंडी मार्गाने बाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे दोन महान वीरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शत्रूची नजर फसविण्यासाठी आणि स्वराज्यासाठी एक बलिदान होतं. याच वेळी पुढे येतात ते वीर शिवाकाशीद. विशाळगडाकडे प्रस्थान करणार त्याच दिवशी शिवाकाशीद यांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवाकाशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले. दिनांक 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात्र. रात्री 10चा सुमार होता. महाराजांनी याच राजदिंडी दरवाजातून गुप्तपणे किल्ला सोडला आणि विशाळगडाच्या दिशेने प्रस्थान केले. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत 600 निवडक मावळेही निघाले. सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. झाडाझुडपातून, खाचखळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. विजा लखाकत होत्या. छावणीच्या संधिसपाटीतून ती पालखी बेमालूनपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली की शत्रूने शिवाकाशीद यांना शिवाजी महाराज समजून पकडले. सत्य उघड होताच शिवाकाशीद यांचा निर्घृण वध करण्यात आला. शिवछत्रपतींसाठी माझा देह जाईल, पण स्वराज्य अजरामर राहील, असे म्हणत स्वराज्यासाठी शिवाकाशीद यांनी निसंकोचपणे प्राण अर्पण केले. पण संकट अजूनही संपले नव्हते. आपली फसवणूक झालीये हे लक्षात येताच विजापुरी सैन्य महाराजांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाऱ्याने बाजीप्रभूंनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. घोडखिंडीत वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी मोजक्या मावळ्यांसह प्रचंड शत्रूला रोखून धरले होते. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढवली आणि पराक्रमांची शर्थ केली. सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी प्रभू, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजीप्रभूंना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. आज पन्हाळा शांत आहे. राजदिंडी दरवाजा निश्चल उभा आहे. पण या दगडांमध्ये अजूनही त्याग, शौर्य आणि स्वराज्याचा श्वास जिवंत आहे. कारण स्वराज्य हे केवळ युद्धाने नाही तर अशा अमर बलिदानांनी उभं राहिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात.